Okay, good evening, all of you. Please put on your presenting and tell me I'm sharing the screen. Is it visible to all of you? Yes, my screen is visible. Okay, let's start with the fifth standard. Fifth standard, we are going to continue with your lesson number 5. Okay, तुमचा lesson number 5 आपण continue करणार आहोत. Okay, we have too much gap as we have started our revision. त्यामुळे पुन्हा एकदा आपण तुमचा हा लेसन स्टार्ट करूया. ओके, लेट्स स्टार्ट. Evolution of mankind. Till now we have studied about evolution of animals. आतापर्यंत आपण प्राण्यांची उत्क्रांती पाहिली होती. Yes, evolution of animals we have studied. So today we are going to start with evolution of mankind. मानवाची वाटचाल कशा प्रकारे झाली उत्क्रांतीकडे ते आपण पाहणार आहोत. Let's see what topics you are going to cover in this lesson. From Homo habilis to Homo sapiens sapien, and 5.2 is Homo sapiens sapien and civilization. Okay, म्हणजे कुशल मानव ते आधुनिक मानव कसा तयार झाला, त्यानंतर प्रगत बुद्धीचा मानव कसा तयार झाला आणि त्याची संस्कृती कशा प्रकारे होती ते आपण शिकणार आहोत. लेट्स स्टार्ट. In the previous lesson we learned that the primitive man evolved from apes. The next step for humans was learning to use their hands effectively to make tools. बघा, लास्ट लेक्चर मध्ये लास्ट लेसन मध्ये आपण काय पाहिलं होतं की मानव हा वानरापासून तयार झालेला, एप नावाच्या वानरापासून तयार झालेला होता, बरोबर. मग त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मानवाने हातांचा उपयोग करून हत्याराची निर्मिती केली. ओके, सो लेट्स सी द 5.1 फ्रॉम होमो habilis to Homo sapiens sapien, the skilled human. के कुशल मानव कसा तयार झाला बघा. The species of humans who could use their hands skillfully is known as a skilled human. कुशल मानव, skilled human कोणाला म्हटलं जायचं? त्याच्या हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. ओके, the first evidence of this species was found in the border region between Tanzania and Kenya in the continent of Africa. मग हा मानव अस्तित्वात होता, कुशल मानव, स्किल्ड ह्युमन अस्तित्वात होता. याचे पुरावे कुठे भेटले? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या बॉर्डरच्या परिसरामध्ये त्याचे पुरावे भेटले. The scientist Louis Leakey, who discovered this species, named it Homo habilis because beside their fossilized remains, he found some tools made by them. बघा, मग ज्या शास्त्रज्ञाने, लुई लिकी नावाच्या शास्त्रज्ञाने या प्रजातीचा शोध लावला, कुशल मानवाचा शोध लावला, मग त्याने तो शोध लावून त्याला होमो हॅबेलिस हे नाव दिलं. का? कारण त्याच्या अवशेषांबरोबर त्याने काही बनवलेली हत्यारे सुद्धा या शास्त्रज्ञाला मिळाले होते. आणि लॅटिन मध्ये बघा, इन लॅटिन होमो मीन्स मॅन and habilis means the one who uses his hands skillfully. मग लॅटिन मध्ये होमो या शब्दाचा अर्थ होतो मानव आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ होतो हातांचा कुशलतेने वापर करणारा. मग तो कोण झाला? कुशल मानव. ओके, होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस कुड स्टँड ऑन 2 feet अँड वॉक. होमो हॅबिलिस हा स्वतःच्या 2 पायांवर उभा राहू शकत होता आणि चालू शकत होता. His spine was slightly bent and not quite erect. पण त्याचा पाठीचा कणा थोडा वाकलेला होता, पूर्णपणे ताठ नव्हता. बघा, अशा प्रकारे ही वॉज होमो हॅबिलिस आणि ते त्याने बनवलेले दगडापासून काही बनवलेली हत्यार. ओके, his spine was slightly bent and not quite erect. His brain was bigger than that of the apes, although his face and limbs were somewhat similar to their. त्याचा मेंदू हा एप वानरापेक्षा मोठा होता, पण त्याची चेहऱ्याची आणि हातापायाची ठेवण ही त्या एप वानरासारखीच होती. बघा, तो होमो हॅबिलिस मानव पाहून तुम्हाला वाटतंय ना एप वानरासारखाच दिसतोय की नाही तो? येस, सांगा मला, येस ऑर नो? येस. ओके, the stone tools made by Homo habilis were not useful for hunting big animals.
मग हा जो कुशल मानव होता याने दगडापासून हत्यारं तयार केलेली होती. ओके, म्हणजेच तो त्याच्या हाताचा कुशलतेने वापर करू शकत होता आणि त्या हातांचा वापर करून त्याने हत्यारं तयार केलेली होती. पण ही हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. They were not useful for hunting big animals. Okay, they had limited uses such as scraping meat from the skin of dead animals or breaking bones to get the marrow. मग त्याने जी हत्यारे बनवलेली त्याचा उपयोग कशासाठी होत होता? मेलेल्या प्राण्याच्या आतडीवरील कातडीवरील मांस खरवडून काढण्यासाठी आणि हाडांच्या आतमध्ये जे बोन मॅरो असतं, मगज असतं, ते मिळवण्यासाठी, हाडं फोडण्यासाठी त्याने बनवलेल्या हत्यारांचा वापर होऊ शकत होता. So we can infer from this that Homo habilis was a forager. मग यावरून आपण असा अनुमान काढू शकतो की होमो हॅबिलिस हा मानव, हा कुशल मानव काय करायचा? इतर प्राण्यांनी जी शिकार केलेली आहे त्यातून उरलं सुरलेलं खायचा. He ate the leftovers of animals that had been hunted by the other animals. इतर प्राण्यांनी जी शिकार केलेली असेल त्या शिकारीतलं थोडंसं राहिलेलं मांस हा कुशल मानव खात असावा. It is possible that he hunted small animals and gathered eggs, wild fruits and roots to eat. असं पण अनुमान काढू शकतो की तो छोट्या प्राण्यांची शिकार करत असेल आणि खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे आणि कंदमुळे तो गोळा करत असेल. ओके, अंडरस्टूड अबाउट द स्किल्ड ह्युमन. होमो हॅबिलिस बद्दल समजलंय का? कुशल मानवाबद्दल समजलंय का सगळ्यांना? आपण अगोदर सुद्धा शिकलो आहोत पण खूप दिवस झाले आहेत म्हणून मी परत एकदा रिवाइज केलंय. येस, ओके. नेक्स्ट इज होमो इरेक्टस. What is Homo erectus? Homo erectus marks an important stage in human evolution. बघा, Homo erectus, इरेक्ट म्हणजे ताठ राहणे, म्हणजे ताठ कणाचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अतिशय एकदम महत्वाचा टप्पा होता. Erectus means the one who stands erect, hence the name Homo erectus. Erectus म्हणजे काय? ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला Homo erectus असं नाव दिलं गेलं. Compared to Homo habilis, he had a more developed brain. Humans of Homo erectus species lived in groups. मग हा Homo erectus हा कुशल मानवापेक्षा त्याचा मेंदू जरा जास्त विकसित होता आणि तो एकत्रितपणे ग्रुप्सने, समूहाने राहत होता. Having seen wildfires, humans knew about fire. मानवाला आगीचा शोध कसा लागला? जंगलात लागणारे वणवे. वणवा पाहिला आहे का तुम्ही? Yes, have you seen wildfires? Okay, okay. So झाडांमध्ये एकमेकांमध्ये घर्षण झाल्यामुळे जंगलामध्ये आग लागते, तिला वणवा किंवा वाईल्ड फायर्स असं म्हणतात. मग हा वणवा बघून या मानवाला अग्नीची ओळख झाली. ओके, त्याला फायर बद्दल, अग्नीबद्दल माहिती झालं. It is likely that Homo erectus had learned the technique of fetching the burning branches of trees to use that fire. मग असं मानलं जातं की झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर हा ताठ कण्याचा मानव करू शकत होता. पण वणवा हा नेहमी लागू शकतो का? नाही. मग हा मानव काय करायचा? जेव्हा वणवा पेटायचा तेव्हाच तो तिथल्या झाडाच्या काठ्या आणायचा, फांद्या आणायचा आणि आपलं अन्न वगैरे शिजवायचा किंवा राहत असलेल्या जागेत उजेड करायचा. During his time, most of the earth was covered with ice sheet. मग जेव्हा हा होमो इरेक्टस नावाचा मानव होता तेव्हा पृथ्वीवरचा बहुतेक प्रदेश हा बर्फाने व्यापलेला होता. बर्फ होता सगळीकडे. Therefore the climate was extremely cold. त्यामुळे सगळीकडे वातावरण एकदम थंड होतं. Homo erectus could survive in that extremely cold climate because he had learned to use fire. मग अशा थंडीच्या वातावरणात, अतिशीत वातावरणात टिकून राहणं या होमो इरेक्टस ताठकणाच्या मानवाला शक्य झालं कारण त्याने अग्नी कसा वापरायचा हे तो शिकला होता. However, he had not yet mastered the technique of making fire. बघा, अग्नी कसा वापरायचा ते तो शिकला होता, पण अग्नी कसा बनवायचा, आग कशी बनवायची, कशी निर्माण करायची हे त्याला माहित नव्हतं.
Tools made by the Homo erectus were more developed and symmetrical compared to those made by Homo habilis. मग या होमो इरेक्टसने ताठकाण्याच्या मानवाने जी काही हत्यारं बनवली होती ती होमो हिबॅलिस या मानवाने बनवलेल्या हत्यारांपेक्षा थोडी जास्त ऍडव्हान्स होती, प्रगत होती, डेव्हलप्ड होती. ओके. होमो इरेक्टस मेड टूल्स लाईक द हँड ॲक्स. त्याने हात कुऱ्हाड बनवली होती. हात कुऱ्हाडीसारखी हत्यारं तो बनवत होता. Remains of Homo erectus have been found along with the tools in the continent of Africa, Asia and Europe. मग हा होमो इरेक्टस ताठकणाचा मानव याचे अवशेष याचे रिमेन्स कुठे सापडले आहेत? आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात सापडले आहेत आणि त्याच्या अवशेषांसोबत वी हॅव ऑल्सो फाउंड द टूल्स मेड बाय हिम. त्याने बनवलेली हत्यारे सुद्धा सापडली आहेत. ओके. सी दिस इज अ पिक्चर ऑफ होमो इरेक्टस. बघा होमो इरेक्टस हा ताठकणाचा आहे. ओके. तो सरळ उभा राहू शकतो. Yes, understood about Homo erectus, 5th standard. Okay. 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 See now, Homo neanderthalensis म्हणजेच निअँडरथल मॅन. ओके. सी one more stage of development in human evolution is Homo neanderthalensis. He was physically big and strong. हा निअँडरथॅलेसिस याला शक्तिमान मानव म्हटलं जातं मराठीमध्ये, कारण हा फिजिकली स्ट्रॉंग होता. त्याची शरीरयष्टी काय होती? धिप्पाड होती एकदम. ही इज कॉमनली नोन ॲज Neanderthal man because his remains were first found in Neanderthal. मग या मानवाला निअँडरथल असं म्हटलं जातं, निअँडरथाल असं म्हटलं जातं कारण जर्मनीमधील निअँडरथल येथे या मानवाचे अवशेष मिळाले होते. ओके. हिज ब्रेन वॉज मोर डेव्हलप दॅन दॅट ऑफ होमो इरेक्टस. मग आता बघा होमो हिबॅलिस पेक्षा होमो इरेक्टसचा मेंदू जास्त प्रगत होता, जास्त डेव्हलप होता आणि त्या होमो इरेक्टस पेक्षा पण या निअँडरथलचा मेंदू अजून जास्त प्रगत होता. ओके. निअँडरथल्स प्रायमरीली लिव्हड इन केव्स. मग हा शक्तिमान मानव कुठे राहत होता? गुहेमध्ये राहत होता. They made tools out of big pebbles as well as from the flakes scraped off from them. मग हा मानव काय करायचा? पेबल्स म्हणजे नदीमध्ये दगड गोटे असतात ना, ते गोटे तासून निघालेले असते त्याचे छिलके यांच्यापासून या सगळ्यांपासून वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं बनवायचा. Such tools were fixed on a bone or wooden shaft to make weapons like the spear, axe, etc. आणि मग ही दगडाची हत्यारं तो लांब हाडाच्या कुठल्याही प्राण्याच्या लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवायचा आणि त्याचा भाला किंवा कुऱ्हाड तयार करायचा. द निअँडरथल्स हंटेड बिग ॲनिमल्स. त्यामुळे त्याला मोठ्या प्राण्यांची शिकार करता येऊ लागली. They used scrapers made from the stone flakes to scrap meat from the hide of dead animal. मग जे काही मृत प्राणी होते त्या मृत प्राण्यांच्या चामडीवरील मांस खरवडून काढण्यासाठी जे काही दगडाच्या छिलक्यापासून तो हत्यारा बनवायचा त्याचा तो उपयोग करत असे. They used leather clothing. आणि ते लोक कपडे म्हणून चामड्याचं कापड वापरत असत. They were mainly meat eater. ते प्रामुख्याने मांसाहारीच होते, मांस खात असत. They ate meat roasted on fire. त्याला आगीचा शोध लागला होता त्यामुळे तो अगोदरच्या मानवाप्रमाणे कच्चा अन्न न खाता अन्न भाजून खाऊ लागला. They knew the art of making fire by rubbing sticks of hardwood on each other or by striking one flint stone on another to obtain spark. मग हा मानव आगीचा निर्माण करायला शिकला होता. कशामुळे? त्याने पाहिलं होतं की जंगलामध्ये वणवा लागतो. कशामुळे वणवा लागतो? झाडांच्या फांद्या एकमेकांवर हवेमुळे
घर्षित होतात, आपटतात आणि त्यामुळे आग निर्माण होते असा शोध त्याला लागला होता. मग त्याने काय केलं, अशा एकदम कडक कडक कठीण लाकडं आणली आणि त्या काठ्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटी पाहिली आहे तुम्ही, गारगोटीचा दगड माहितीये तुम्हाला, त्या गारगोटीच्या दगडाला एकावर एक आपटून तो ठिणगा पाडू लागला आणि त्या ठिणग्यापासून अग्नी त्याला निर्माण करता येऊ लागली. ओके, understood till here? Understood about Neanderthal? Okay, let's see the next one. निअँडरथल बद्दल भरपूर इन्फॉर्मेशन आहे आपल्याला, पाहूया आपण. It is likely that Neanderthals had developed some artistic skill. Okay, असं मानलं जातं की या निअँडरथल मानवाकडे काही कला कौशल्य देखील होती. Some scientists believe that they also communicated with each other by producing grunts and other primary sound. बघा, आता त्या मानवाला बोलता येत होतं का, सांगा मला. अश्मयुगीन मानव बोलू शकत होता का आपल्यासारखा? नाही, त्याला भाषाच माहिती नव्हती. त्यामुळे तो काय करायचा, असं शास्त्रज्ञ असं मानतात की काही त्यापैकी काही जण काही प्राण्यांप्रमाणे आवाज करून, काही प्रकारचा आवाज करून एकमेकांशी बोलत असावेत. However, it is not known whether they had a developed language system to express their thoughts with the help of words. पण मनातील जी भावना आहे ती शब्दातून सांगता यावी यासारखी भाषा पद्धती त्या मानवाजवळ होती की नाही हे निश्चितपणे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. When a member of a group died, the Neanderthals buried tools, horns, etc. along with the dead body. मग बघा, त्यांच्या समूहातील एखादा सदस्य मृत पावायचा, जेव्हा तो मरून जायचा तेव्हा ते काय करायचे, त्याला दफन करायचे आणि दफन करण्याच्या वेळी त्या मृत व्यक्तीसोबत हत्यार आणि प्राण्यांची शिंगे अशा वस्तू देखील ते पुरत असत. Also, they applied red ochre to the dead body before burying it. It indicates that the Neanderthal had established some rituals of burying the dead. आणि ते काय करत असत, त्या मृत व्यक्तीला पुरण्याच्या अगोदर त्याच्या अंगाला लाल माती चोळत असत, लाल रंगाची माती चोळायचे. त्यावरून असं आपण अनुमान लावू शकतो की या शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्ती दफन करण्यासंबंधित काही विधी तो करत असावा. Some rituals of burying the dead he were doing. Okay, understood? In the course of time, some groups of Neanderthals left Africa and migrated up to the continents of Europe and Asia. नंतर हळूहळू काय झालं, या निअँडरथल मानवाने शक्तिमान मानवाच्या समूहातून काही लोक आफ्रिकेमधून बाहेर पडले आणि युरोप आणि आशिया खंडामध्ये जाऊन पोहोचले. Naturally, they had to face a different environment. आता आफ्रिका खंडातलं वातावरण आणि आपल्या आशिया खंडातलं वातावरण किंवा युरोप खंडातलं वातावरण हे वेगवेगळंच असणार, म्हणजे त्यांना साहजिकच वेगळ्या वातावरणाला तोंड द्यावं लागलं. They had to adapt new ways of living and finding food. मग आता त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती शोधाव्या लागल्या. Therefore, they went on modifying and improving the tools that were essential in their life. मग त्यांनी काय केलं, त्यांना नवीन अन्न शोधण्याच्या आणि जगण्याच्या नवीन पद्धती शोधायला लागल्या. मग त्यावेळी त्यांच्याकडे जगण्यासाठी आवश्यक असणारी जी हत्यारं होती ती हत्यारं देखील त्यांनी बदलून टाकली, अजून त्यांच्यामध्ये सुधारणा केली. However, the improvements in tools took place over thousands of years. पण ती सुधारणा होण्यासाठी हजारो वर्ष जावी लागली. ओके, Homo sapiens is a name used for humans that were more advanced than the Neanderthal. मग होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. निअँडरथल पेक्षा जास्त प्रगत असणाऱ्या, जास्त डेव्हलप असणाऱ्या, ऍडव्हान्स असणाऱ्या मानवाला होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव असं म्हटलं गेलं. We shall learn more about him later. The Neanderthal and the Homo sapiens were neighbors from some time in Europe. It is believed that due to reasons uh, like their conflict with Homo sapien and inability to adopt the environmental changes, the Neanderthal become extinct.
बघा आता बुद्धिमान मानव आणि हा निअँडरथल हे कुठेतरी एकत्र सुद्धा राहत होते होते ओके. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे थोड्या वेळासाठी युरोप खंडात एकत्र राहत होते आणि हा बुद्धिमान मानव पर्यावरणाच्या बदलांशी जुळवून घेऊ शकला किंवा नाही घेऊ शकला आणि हा निअँडरथल घेऊ शकला नाही. यामुळे काय झालं, निअँडरथल मानव हा त्याच्या बदलणाऱ्या पर्यावरणाशी जुळवून नाही घेऊ शकला अँड दे बिकम एक्सटेंट आणि ते काय झाले, संपून गेले. ओके, ते त्यांचं अस्तित्व संपून गेलं, संपुष्टात आलं असं मानलं जातं. ऑन द बेसिस of C4 dating, it is estimated that the Neanderthals became extinct about 30,000 years ago. Okay, मग आपण जी C4 dating कर्व 14 पद्धती आपण शिकलो होतो, यामध्ये या पद्धतीच्या अनुसार असं सांगितलं जातं की हा निअँडरथल मानव 30,000 वर्षापूर्वीच नष्ट झाला आहे. ओके, अंडरस्टूड? Fifth standard understood whatever I have taught you? Okay, now you have to read whatever I have taught you. I am going to ask you some questions based on that. Okay, start reading. आतापर्यंत शिकलेलं सगळं वाचायचं आहे फिफ्थ स्टँडर्ड आणि क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. नो वन इज गोइंग टू लिव्ह और वॉट एव्हर. ओके, क्वेश्चनचा आन्सर विचारल्यावर क्लास लेफ्ट करणं किंवा माईक चालू न करणं, इथे मी ओरडत राहिले तरी तुम्ही माईक चालू करत नाही, दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. हे ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. जर उत्तर येत नसेल तर मी आहे, मी तुम्हाला उत्तर सांगणार, पण विचारल्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सिक्स्थ स्टँडर्ड we are going to start with your lesson number 5. Okay, who are there? Pramita, Adesh and Bhavesh, right? Okay, let's start. Your lesson number 5 is religious trends in ancient India. Okay, म्हणजे प्राचीन भारतामध्ये कोणकोणते धर्म अस्तित्वात होते, धार्मिक प्रवाह कशा प्रकारे होता, ते आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. Shall we start? So what points we are going to see over here? Jainism, जैन धर्म. बुद्धिझम, बौद्ध धर्म. जुडायझम, ज्यू धर्म. ख्रिश्चनिटी, ख्रिश्चन धर्म. इस्लाम धर्म. झोरोअस्ट्रियाझम is पारशी धर्म. Okay, let's start. Towards the end of Vedic period, the minute details of yajna rites acquired undue importance. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये वैदिक काळाबद्दल शिकलो होतो. कोणकोणत्या परंपरा होत्या, त्यांचं वैदिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, ते काय खायचे प्यायचे, कोणते गेम खेळायचे, कोणता व्यवसाय करायचे, हे सगळं आपण शिकलो होतो. त्यांची बेसिक लाईफ कशी होती. येस, am I clear? Sixth standard I am asking you. Okay, so सी काय झालं, हा वैदिक काळ जेव्हा संपत आला तेव्हा त्याच्या शेवटी यज्ञविधींमधील ज्या काही बारीक बारीक गोष्टी होत्या, दे अक्वायर्ड अनड्यू इम्पॉर्टन्स, त्यांना नको एवढं महत्व येत गेलं. ओके, ओनली द प्रिस्टली क्लास हॅड नॉलेज ऑफ दोज डिटेल. पण मग महत्व आलं, पण त्याचं ज्ञान फक्त कोणाला होतं, पुरोहित जे होते, पंडित होते, त्यांनाच त्याचं ज्ञान होतं. others no longer had to freedom to gain that knowledge. आणि दुसऱ्या कोणालाही ते ज्ञान मिळवण्याची मोकळीक राहिली नाही, दुसरं कोणीही ते ज्ञान मिळवू शकत नव्हतं. The Varna system restriction became very hard in the course of time. आणि त्यावेळी काय झालं, वर्ण व्यवस्थेचे निर्बंध एकदम कडक करण्यात आले. A person's social position was decided by the Varna into which he was born rather than by his achievement. मग एखाद्या व्यक्तीच्या तो काय करतोय, त्याचं कर्तृत्व काय आहे, हे कोणीच बघत नव्हतं, पण त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला आहे
यावरून त्याचं समाजातील स्थान ठरू लागलं. जसं कृष्ण वर्णात झाला असेल तर तो व्यक्ती त्याला कमी महत्व दिलं जाऊ लागलं. अशा प्रकारे मग तो व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने कितीही मोठा असेल तरी पण त्याला तो कोणत्या वर्णात जन्मला आहे यावरूनच त्याचं समाजातील त्याचं स्थान ठरलं जाऊ लागलं. That is why from the Upanishad period we see that attempts were made to give a wider scope to religious thoughts and not restrict it only to yajna rites. मग त्यामुळे काय झालं, धर्मांचा उपनिषदांच्या काळापासून काय केलं गेलं, धर्माचा विचार यज्ञविधी पुरताच नाही तर धर्माचा विचार अधिक व्यापक व्हावा असे प्रयत्न सगळीकडे चालू झाले. However, the thoughts in Upanishads focused on the existence and nature of soul. बघा, परंतु काय होतं, उपनिषदांमध्ये जे विचार होते त्यामध्ये ते विचार कशावर होते, कशावर भर देणारे होते, आत्म्याचं अस्तित्व आणि आत्म्याचं स्वरूप यांच्यावर विचार देणारे होते. It was difficult for ordinary people to understand it. पण मग सामान्य माणसाला या गोष्टी समजणं खूप अवघड होतं. This gave rise to different sects that emphasize the worship of particular deities. मग सामान्य माणसाला या गोष्टी समजत नव्हत्या, त्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या देवतांची उपासना करायची. या लोकांनी या देवताची उपासना करायची, या ठराविक लोकांनी फक्त याच देवतेची उपासना करायची. अशा गोष्टी ठरवण्यात आल्या. त्यामुळे काय निर्माण झाले, भक्तिपंथ निर्माण झाले. For example, the Shaiva sect of Shiva worshippers and the Vaishnava sect of the worshipper of Vishnu. मग कसे भक्तिपंथ निर्माण झाले, शिव भक्त होते त्यांचा शैव पंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णव पंथ, असे वेगवेगळे भक्तिपंथ निर्माण झाले. डिफरंट पुराणाज were written with reference to these deities. आणि या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे देखील लिहिली गेली. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Understood the first paragraph of your lesson, 6th standard? Yes? Sixth standard, have you understood? Okay. Okay, let's see the next. Certain trends around the 6th century BCE made attempts to express religious thoughts in such a way that the common man would understand it easily. नंतर काय झालं बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये काय झालं, जो काही सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाला कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. Many people realize that every person is free to find ways of his own upliftment. मग प्रत्येक व्यक्तीला स्वतःची उन्नती कुठल्या मार्गावर होईल तो मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जाऊ लागलं आणि अशी जाणीव अनेक लोकांना झाली. प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य कशात आहे, त्याची प्रगती कशात होणार आहे, असा त्याचा मार्ग निवडण्याचा स्वातंत्र्य दिलं जावं अशी जाणीव खूप लोकांना होऊ लागली. This led to the establishment of new religions. त्यामुळे काय झालं, नवीन धर्म निर्माण झाले. These religions emphatically stated that discrimination on the basis of caste has no place in an individual's upliftment. आणि यामुळे धर्म निर्माण झाले, धर्म प्रस्थापित झाले आणि त्या धर्माने ठळकपणे एक गोष्ट मांडली. ती गोष्ट कोणती होती की व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव हा महत्वाचा नसतो. ओके, अशी या धर्मांनी काही विचार मांडले. The work of Vardhaman Mahavir and Gautam Buddha is the special importance among the proponents of new thoughts. मग यामध्ये हे शुद्ध व्यक्तीची उन्नती होण्यासाठी त्या व्यक्तीची जातपात कोणती आहे याचा भेदभाव केला जाऊ नये
असं काही धर्मांनी ठळकपणे मांडलं आणि हे शुद्ध विचार लोकांच्या मनावर देखील ठसवले गेले आणि त्याचे विशेष कार्य कोणी केले? वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केले. ओके, अंडरस्टूड? लेट्स स्टार्ट. युअर फर्स्ट इज जैनिझम. हे आहेत वर्धमान महावीर, जैन धर्मगुरू. ओके, जैन धर्म प्रस्थापक. बघा, जैनिझम इज वन ऑफ द एन्शियंट रिलिजन्स इन इंडिया. जैन धर्म हा भारतातील एकदम प्राचीन धर्मापैकी एक धर्म मानला जातो. दिस रिलिजन गिव्स इम्पॉर्टन्स टू द प्रिन्सिपल ऑफ नॉन व्हायलन्स. या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं तत्व मानलं जातं नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. अहिंसेला खूप महत्व दिलेलं आहे या धर्मामध्ये. According to the Jain tradition, a person who reveals religious knowledge is known as the तीर्थंकार. तीर्थंकार धर्म या जैन धर्मानुसार धर्मज्ञान सांगणाऱ्या लोकांना, धर्मज्ञान सांगणाऱ्या व्यक्तीला या जैन धर्मामध्ये तीर्थंकर असं म्हटलं जातं. There have been 24 तीर्थंकार्स in all. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकार अजूनपर्यंत होऊन गेले आहेत. वर्धमान महावीर इज द 24th तीर्थंकार इन द जैन रिलीजन ट्रेडिशन. आणि या जैन धर्माच्या परंपरेमधील 24वे तीर्थकार होते वर्धमान महावीर जैन. ओके, लेट्स सी अबाउट वर्धमान महावीर. आता आपण वर्धमान महावीरांबद्दल काही माहिती घेणार आहोत. वर्धमान महावीर 599 BC to 527 BC म्हणजे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 या काळात ते होऊन गेले. There was a Mahajanpada known as Vriji in what is known as the state of Bihar today. Its capital was Vaishali. Vardhaman Mahavir was born in Kundagram, a part of Vaishali. His father's name was Siddharth and mother's Trishala. बघा, आपण ज्या राज्याला बिहार या नावाने आता ओळखतो त्या बिहार राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचं एक महाजनपद होतं आणि त्या वृज्जी नावाच्या महाजनपदाची राजधानी होती वैशाली आणि त्या वैशाली नगरचाच एक भाग होतं कुंडग्राम हे गाव. या कुंडग्राम या गावी वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता. त्यांच्या बाबांचं नाव होतं सिद्धार्थ आणि आईचं नाव होतं त्रिशाला. ओके, Vardhaman Mahavir left his home and all comforts for the attainment of knowledge. वर्धमान महावीरांनी काय केलं? ज्ञानप्राप्ती करण्यासाठी त्यांच्या घरादाराचा पूर्णपणे त्याग केला आणि ते सगळे त्यांचा जे काही ऐशोआरामाची जी त्यांची लाईफ होती ते सगळे ते सोडून गेले. He attained enlightenment after 12.5 years of rigorous तपा. मग त्यांना 12.5 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी आणि त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ओके, yes, Bhavesh, what happened? Why you are putting SS continuously in the chat box? Yes, this knowledge was pure or केवल, therefore he is known as केवली. बघा, या हे ज्ञान जे त्यांनी मिळवलं ते केवल स्वरूपाचे म्हणजे विशुद्ध स्वरूपाचं होतं म्हणून त्यांना केवली असं देखील म्हटलं जातं. He was called Jina or conqueror because the joy derived from physical comforts and the discomfort felt due to undesired things had no impact whatsoever on him. त्यांना शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद किंवा ज्या काही आपल्या शरीरासाठी त्रासदायक गोष्टी आहेत त्यापासून होणारी पीडा याचा स्वतःवर त्यांनी कधीही काहीही परिणाम होऊन दिला नाही. ओके,
आणि त्यांनी या सगळ्या विकारांवर विजय मिळवला म्हणून त्यांना द टर्म जैन डिराइव्स फ्रॉम म्हणून त्यांना काय म्हटलं जातं ही वॉज कॉल्ड एज जिना. ओके, जिना, जिना म्हणजे जिंकणारा. द टर्म जैन डिराइव्स फ्रॉम द वर्ड जिना. Vardhaman is said to be Mahavir because he had the resilience to courage, the courage to conquer all passions. बघा, जिन म्हणजे काय, जिंकणारा असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं. जिन या शब्दापासूनच जैन हा शब्द अस्तित्वात आला. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून त्यांना महावीर असं देखील म्हटलं गेलं. After the attainment of knowledge, he preached for about 30 years to explain the essence of religion to people. मग ज्ञान मिळवल्यानंतर त्यांनी लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी सुमारे 30 वर्ष ते लोकांना उपदेश करत फिरले. To make it easy for people to understand it, he spoke to them in Ardhamagadi, a people's language. मग लोकांना धर्माचा अर्थ सहजपणे कळावा म्हणून ते काय करू लागले, अर्धमगधी या भाषेत लोकांशी संवाद साधू लागले. अर्धमगधी ही त्यावेळी वापरली जाणारी लोकभाषा होती. जसं आपण मराठी जनरली वापरतो तेव्हा अर्धमगधी भाषा वापरली जात होती. The religion that he expounded laid stress on good conduct. बघा, त्यांनी सांगितलेला धर्म हा कशावर भर देणारा होता, शुद्ध आचरणावर भर देणारा होता. The essence of his teachings for good conduct is contained in the 5 great vows, Pancha Mahavratas, and the 3 jewels, Triratna. बघा, त्यांनी जे जे काही चांगले विचार, चांगले आचरण, शुद्ध आचरण करण्यासाठी त्यांनी जे जे मार्ग सांगितले त्या मार्गांचे सार हे पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांच्यामध्ये सामावलेले आहे. The assembly held by the Tirthankar to preach to people was known as Samavasaran in Ardhamagadi. Samavasaran was based on equality. People of all varnas had entry to it. मग लोकांना उपदेश करण्यासाठी, लोकांना धर्माबाबत सांगण्यासाठी जे तीर्थंकार होते ते सभा घ्यायचे, असेंब्ली घ्यायचे. त्याला समवसरण असं म्हटलं जायचं अर्धमागधी भाषेमध्ये. आणि या समवसरण मध्ये प्रत्येक वर्णातील लोकांना ते प्रवेश देत असत, त्यांच्यामध्ये भेदभाव करत नसत. Okay, understood till here, 6th standard? Yes? Okay, let's see the question answer. Now you have to answer my question, okay? How many Tirthankars are there in a Jain tradition? How many Tirthankars are there in Jain tradition? Yes, Adesh? 24. Yes, there were 24 Tirthankars in the Jain tradition. Who was the 24th Jain Tirthankar? कोण होते 24वे जैन तीर्थंकार? Yes, Pramita? Vardhaman Mahavir. Yes, Vardhaman Mahavir was the 24th Tirthankar in Jain. Okay, tell me something about Vardhaman Mahavir. Where he was born? Where Vardhaman Mahavir was born? Yes, Pramita? State of Bihar, its capital was Vaishali. Vardhaman Mahavir was born in Kundagram, a part of Vaishali. Okay. Next question is, what was the father's and mother's name of Vardhaman Mahavir? Yes. काय होतं त्यांच्या आई बाबांचं नाव? आदेश सांग.
Wheat. RIGHT. Siddharth. Siddharth. And mother's name? Trishala. Trishala. Okay. From which word the term Jain has derived? Yes, from which word the term Jain has derived? जैन या शब्दाचा शोध कोणत्या शब्दामुळे लागला? येस प्रमिता. The term Jain derives from the word Jina. Yes. Okay. So from Vardhaman Mahavir was using which language to talk to people, to tell them the real meaning of religion? Yes, Pramita. Ardha Magdi. Yes, Ardha Magdi. Okay. Now let's see the question answers of 5th standard. Okay. 5th standard, where the remains of Homo habilis were found and by whom? Who found the remains of Homo habilis and where? Yes, 5th standard. होमो हॅबिलिस या मानवाचे जे काही अवशेष आहेत ते कुठे सापडले आणि कोणी त्यांचा शोध लावला? होमो हॅबिलिस, कुशल हाताचा मानव, त्याचे अवशेष कुठे सापडले आणि त्याचा शोध कोणी लावला? Yes, the fossils of Homo habilis were found, and which scientists found that? Yes, Karnika. आफ्रिका खंडातील तंझानिया, केनिया, लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो Yes. हॅबिलिस हे नाव दिले. Okay. So the remains of Homo habilis was found in Tanzania and Kenya in the continent of Africa, and who found them? They were discovered by scientist Louis Leakey. Okay. What is mean by erectus? Erectus चा अर्थ काय? What is mean by erectus? The answer is before you. तुमच्या समोरच आहे आन्सर. Yes, तन्मय. Erectus means the one who stand erect, hence the name Homo erectus. Okay, good. Erectus means one who stand erect. ताठ करण्याचा मानव. Okay. What was the food of Homo habilis? कुशल हाताचा मानव काय खात असेल असं मानलं जातं? What was the food of Homo habilis? Yes, Tanmay. It is possible that he hunted small animals and generated eggs, wild fruit and roots to eat. Okay. And also he had the leftover of animals. Okay. Next. Where the remains of Homo erectus have been found? Where did the remains of Homo erectus have been found?
ताठकणाच्या मानवाचे अवशेष कुठे सापडले होते? येस कर्णिका. आफ्रिका, आशिया आणि युरोप या. ओके. Okay. Neanderthal. Why this man was given the name Neanderthal? निअँडरथल मानवाला निअँडरथल हे नाव का दिलं गेलं? Why this species of human is named Neanderthal? Why the name was given? Yes, Karnika. त्याचा मेंदू ताठ कणाच्या मानवापेक्षा. No. तन्मय. Man, because his remains were first found at Neanderthal, a place in Germany. Yes, this man, this Homo neanderthalensis, that is Neanderthal man, was given this name because his remains were first found in Neanderthal, a place in Germany. Okay, Karnika? या मानवाचे अवशेष पहिल्यांदा जर्मनी येथील निअँडरथल या ठिकाणी मिळाले होते, म्हणून या मानवाला निअँडरथल मॅन असं म्हटलं जातं. Okay, how the Neanderthal man was making fire? निअँडरथल मानव हा आग कसा बनवत असे? How he was making fire? Yes, anyone? What technique he was using to make fire? Yes, Karnika? कठीण लाकडाच्या काठ्यापासून घर्षकातून किंवा गारगोट्याचे दगड एकावर एका आपटून ठिगण्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. ओके. अनिकेत माइक ऑन कर आणि हा पॅराग्राफ वाच. बघ यामध्ये आन्सर आहे. रीड दिस पॅराग्राफ अनिकेत. They knew the art of making fire by rubbing streaks of hand wood on each other or by striking one flesh stone on another to obtain spark. Okay, now you got the answer. Everyone got the answer now? Yes? Okay. So we are going to stop over here for today. आज आपण इथेच थांबणार आहोत. What we have learned? We have learned half of the lesson of 5th standard. That is your 5th lesson. Sorry, 6th lesson, I think. Yes, your 5th lesson, right? Yes. And 6th standard, we have studied some part of your 5th lesson. Okay. So your homework will be posted on Google Classroom. Please check it over there. I will post questions that I have asked you now. Okay. आता जसे प्रश्न विचारले आहेत तसेच प्रश्न तिथे लिहून पाठवले जातील. You have to write them. धड्याखालचे प्रश्न पूर्ण लेसन संपल्यावरच लिहायचे आहेत. आता ते लिहायचे नाहीये. Okay. Yes. Okay. So till then, bye bye everyone. Bye, teacher.
Bye. Bye, teacher.